नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण OCMचे पहिले प्रकरण पूर्ण केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापनाची तत्त्वे या भागाचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यात हेनरी फेयल आणि FW टेलर यांनी जी व्यवस्थापनाची वेगवेगळी तत्त्वे सांगितलेली आहेत त्याचा सखोल अभ्यास आपण केलेला आहे. यानंतर आपला दुसरा टॉपिक सुरू होतो तो म्हणजे व्यवस्थापनाची कार्ये. आता कोणतंही काम जर करायचं असेल तर त्यासाठी योग्य ते नियोजन सुरुवातीला आपल्याला करावं लागतं. एखादं कुटुंब असो किंवा एखादा लहान स्वरूपाचा व्यवसाय असो, मोठ्या स्वरूपाचा व्यवसाय असो, त्या ठिकाणी वेगवेगळी कार्ये आहेत ती करावी लागत असतात. आता हे जे नियोजन करायचं काम कोण करत असतं तर कुटुंब प्रमुख करत असतो. इथं उदाहरण दिलं आहे बघा. एकत्र हिंदू कुटुंब संस्थेमध्ये करता प्रत्येक कामासाठी आणि प्रत्येक सदस्यासाठी योग्य नियोजन करतो. म्हणजे आपल्या घरातली जी काही प्रमुख व्यक्ती असते ती काय करत असते, प्रत्येकाला काम वाटून त्या ठिकाणी देत असते. करता ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टींचे आयोजन करतो. म्हणजे आपल्या घराला कुठंपर्यंत नेऊन ठेवायचं आहे, ते आपली आर्थिक उन्नती किती करायची आहे हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं. त्यानुसार ते त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतात. त्यासाठी तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतो, इतर लोकांची मदत घेतो आणि आपलं कुटुंब आणि आपल्याचा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी तो निर्देशन करत असतो, मार्गदर्शन करत असतो. सगळ्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करतो आणि प्रत्येकाच्या प्रत्येक कामावर नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा कार्य तो करत असतो. म्हणजेच काय तर करता इतरांच्या मदतीने जी कामं करतो त्या कामालाच व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. मग प्रत्येक व्यवसायाचं यश आहे ते कार्यक्षम व्यवस्थापनावरतीच अवलंबून असलेलं दिसून येतं. संस्थेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाती घेतलेल्या कामांना व्यवस्थापन म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक संस्था असेल किंवा संघटना असेल त्याची काही ठराविक उद्दिष्टे निश्चित झालेली असतात, निश्चित केलेली असतात. ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या कामांना व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. व्यवस्थापन हा विविध तत्वांचा समूह आहे जो नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण यांच्याशी तो संबंधित आहे. आता व्यवस्थापनाची कार्य. आता LA ॲलन यांच्या मते काय आहे बघा. व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन. म्हणजे व्यवस्थापकानं कोणतंही काम केलं तर त्याला काय म्हणायचं, व्यवस्थापन असं त्यांच्या दृष्टीनं म्हणायचं आहे. व्यवस्थापकाला व्यवस्थापन करत असताना नियोजनापासून नियंत्रणापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचं अंमलबजावणी किंवा ध्येयधोरणाची निश्चिती करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या क्रिया ह्या पार पाडाव्या लागत असतात. नियोजन असेल हे प्रत्येक स्तरावरती गरजेचं असतं. उच्च स्तर असेल, मध्यम स्तर असेल, कनिष्ठ स्तर असेल तर त्या प्रत्येक ठिकाणी नियोजन हे गरजेचं असतं. तर हेनरी फेयल यांच्या मतानुसार व्यवस्थापन करणे म्हणजे भाकीत वर्तवणे, म्हणजे अंदाज वर्तवायचा, भविष्याविषयीचा अंदाज करायचा. नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे होय, असे हेनरी फेयल यांनी केलेली वाक्य आहे. ते आपण पहिल्या प्रकरणामध्ये पण पाहिलेले आहे. तर लुथर गुल्निक यांनी व्यवस्थापनाच्या कार्यासाठी एक शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. पोस्ड कॉर्ब, POSDCORB, पोस्ड कॉर्ब हा शब्द दिलेला आहे. यातल्या एक त्यातलं शॉर्ट फॉर्म म्हणजे त्याचा एक कार्य होतं आहे. P म्हणजे काय तर प्लॅनिंग म्हणजेच नियोजन हे एक कार्य आहे. O म्हणजे ऑर्गनायझिंग म्हणजेच व्यवसायाचं संघटन. S फॉर स्टाफिंग म्हणजे कर्मचारी असतात त्यांचं व्यवस्थापन करायचं. D फॉर डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन, त्यांना योग्य ते निर्देशन करायचं आहे. त्यानंतर CO म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे प्रत्येकामध्ये समन्वय साधायचं काम केलं जातं. R म्हणजे रिपोर्टिंग, अहवाल, झालेल्या कामाचा अहवाल सादर केला जातो. आणि B म्हणजे बजेटिंग म्हणजेच अंदाजपत्रक तयार केलं जातं. अहवाल देणे आणि अंदाजपत्रक करणे ही कार्य नियंत्रणामध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणजेच RB ह्या दोन्हींचा समावेश म्हणजेच काय तर त्या ठिकाणी कंट्रोलिंग म्हणजेच नियंत्रण. तर आता यातील एक एक आपण कार्य बघायचं आहे. तर त्याच्यातलं पहिलं आहे ते म्हणजे नियोजन. आता नियोजनालाच प्लॅनिंग हा शब्द वापरला जातो. आपल्याला नियोजन म्हटलं की लक्षात येत नाही, पण प्लॅनिंग म्हटलं की आपल्याला लगेच कळतं, कारण प्लॅनिंग हा शब्द आपल्या सर्वांना परिचित आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे बघा. एखाद्या मित्राचा बर्थडे असेल तर आपण काय म्हणतो, चला प्लॅनिंग करूया.
मग तो कुठं साजरा करायचा, कशा पद्धतीनं साजरा करायचा, त्यासाठी नाश्त्याला काय आणायचं, केक कोणता आणायचा, कुठून मागवायचा, मग पैसे किती लागतील, मग गिफ्ट काय घ्यायचं, हे सगळं जे काय आपण ठरवत असतो ह्या सगळ्याला काय म्हणतात तर प्लॅनिंग असं म्हणतात. एखादी आपण ट्रिप काढायची आहे, तुम्हाला सांगितलं की आपल्या वर्गाची ट्रिप न्यायची आहे आणि प्लॅनिंग करा. मग लगेच मग ट्रिप कुठं न्यायची, बाबा एक मग ठिकाण निश्चित झालं. मग त्यासाठी कोणकोणते रूट्स आहेत, मग त्या कोणत्या रूटनं गेलेलं आपल्याला फायदेशीर ठरेल, मग ते अंतर किती आहे, मग त्यासाठी किती कलेक्शन करायला लागेल, मग कोणत्या वाहनानं जायचं, किती दिवस राहायचं, का लगेच परत यायचं, ह्या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी ठरवत असतो. ह्या सगळ्यालाच काय म्हणायचं तर नियोजन म्हणजेच प्लॅनिंग असं म्हणायचं. हे आपण बुद्धीनं ठरवत असतो, विचारानं ठरवत असतो, बरोबर का. म्हणून नियोजनाला काय म्हटलंय तर एक वैचारिक प्रक्रिया आहे असं नियोजनाला म्हटलेलं आहे. आता वेगवेगळ्या तज्ज्ञांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यात पहिली कुंटज आणि ओडोनेल यांनी काय म्हटलंय, कोणते काम करायचे, बघा अतिशय सोप्या पद्धतीनं व्याख्या मांडलेली आहे. कोणतं काम करायचं आहे, कसं करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे आणि कोणी करायचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. म्हणजे कोणतं काम कसं, केव्हा आणि कोणी करायचं हे अगोदर ठरवायचं, याला काय म्हणायचं तर नियोजन म्हणायचं. नियोजनामुळे आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे यातलं अंतर कमी होतं. म्हणजे आता आपण कोणत्या स्थितीवर आहे आणि आपल्याला कुठं जायचं आहे हे त्या ठिकाणी निश्चित कळत असतं. त्यानंतर जेम्स स्टोनर यांनी काय म्हटलंय, संघटनेची उद्दिष्टे ठरवणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. प्रत्येक संघटना लहान असो अगर मोठी असो, त्यांची काहीतरी उद्दिष्ट असतात. मग ती संघटनेची उद्दिष्ट, आपली संघटना कोणत्या स्वरूपाची आहे त्यानुसार त्या संघटनेची उद्दिष्ट काय असावीत ही संघटनेची उद्दिष्ट ठरवायची. आणि मग उद्दिष्ट फक्त ठरवून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य त्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे. या सगळ्याचा समावेश हा नियोजनामध्ये येत असतो. आता ही जे व्यवस्थापनाची वेगवेगळी कार्य आहेत, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण, ह्या प्रत्येकाचा आपल्याला अभ्यास करत असताना त्याचा अर्थ आणि त्याचा महत्त्व एवढा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर आता पहिल्यांदा आहे नियोजनाचे महत्त्व. आता हे एक मूलभूत कार्य आहे. त्याच्या सहाय्यानं भविष्यातील धोका आपल्याला कमी करता येतात आणि आपल्याला कोठं आणि कसं जायचं याबाबतची रूपरेषा ही नियोजनामुळं कळत असते. कारण कोणी कुठं, कधी, कसं, कुठलं काम करायचं हे सगळं ठरवायचं काम कोण करतं तर नियोजन करतं. म्हणून ती काय एक रूपरेषा आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यात पहिला पॉईंट सांगितला आहे ते म्हणजे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. म्हणजे उद्दिष्ट आपली ठरवायची आहेत, त्यासाठी नियोजन आपल्याला कसं मदत करतं तर संस्थेची ध्येय उद्दिष्ट ठरवण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विविध योजना तयार कराव्या लागतात. आणि त्या योजना तयार करण्यासाठी आपल्याला नियोजनाची गरज असते. कारण कोणतं ध्येय ठरवायचं, कोणतं उद्दिष्ट ठरवायचं आणि ते कसं साध्य करायचं हे सगळं आपण कशामध्ये ठरतो तर नियोजनामध्ये. म्हणून संस्थेची ध्येय निश्चित करणं आणि मग त्याची अंमलबजावणी, ती साध्य करणं, ह्या सगळ्यामध्ये गरजेचं काय असतं, पहिला महत्त्वाचं तर ते नियोजन असलेलं दिसून येतं. व्यवस्थापकाला संघटनेच्या सद्यस्थितीचं विश्लेषण करून त्याच्या आधारे भविष्यात योग्य ते स्थान मिळवण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा वापर केला पाहिजे हे ओळखण्यासाठी नियोजनाची मदत होत असते. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितला आहे तो म्हणजे दिशा दर्शविते. नियोजनामुळं ध्येय आणि उद्दिष्ट हे काय होत असतात तर निश्चित होत असतात आणि ते एक मार्गदर्शक म्हणून काम करीत असतात. मग योग्य वेळी, योग्य मार्गानं, योग्य गोष्टी करण्यासाठी नियोजनामुळं मार्गदर्शन होतं. कामगारांना संघटनेमध्ये नेमके कोणतं काम करायचं आहे, काय साध्य करायचं आहे, त्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे हे समजण्यास मदत होते. नाहीतर मग नियोजनच नाही, कोणी कोणतं काम करायचं हे सुनिश्चित नाही तर मग कोणता कर्मचारी कोणतंही काम करेल आणि त्यामुळं त्याचा विपरीत परिणाम कशावर होईल तर त्या संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीवरती होत असलेला दिसून येतो. म्हणून प्रत्येक संघटनेमध्ये नियोजन हे एक दिशा दर्शविण्याचं कार्य करीत असतं. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे कार्यक्षमतेमध्ये वाढ. आता नियोजनामुळं कार्यक्षमतेमध्ये वाढ कशी होते तर नियोजनामुळं व्यवस्थापकांना त्यांचे उद्दिष्ट ठरवणं आणि
ती पूर्ण करण्यासाठी मदत होत असते. आता बघा काय म्हटलं मी, व्यवस्थापकांना संस्थेची उद्दिष्ट ठरवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी मदत होत असते. कारण संस्थेची ही उद्दिष्ट आहेत, मग ती पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणती कामं केली पाहिजेत, मग ती कामं कोणाला वाटून दिली पाहिजेत, कोणाकडून कोणतं काम करून घेतलं पाहिजे, हे सगळं काम कोण करत असतं तर त्या नियोजनामध्ये होत असतं. तसंच कर्मचाऱ्यांची भविष्यातील कामगिरी सुधारण्यासुद्धा त्यामुळं मदत होतं. म्हणजे त्यांनी नजीकच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांनी कोणतं काम करायचं, मग त्यांना किती वेतन मिळणार, काय करणार, हे सगळं त्या ठिकाणी सुनिश्चित केलेलं असतं. आणि यामुळं काय होतं, संघटना ती फायदेशीररित्या कार्य करते किंवा चांगल्या रीतीनं कार्य करत असते. कोणी कोणतं काम कसं पूर्ण करावं याचं मार्गदर्शन हे नियोजनामुळंच होत असतं. त्यामुळं कामगिरीत झालेल्या सुधारणेमुळे संस्थेला जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं संधी प्राप्त होत असतात. त्यानंतर चौथा पॉईंट आहे तो म्हणजे जोखीम कमी करते. जोखीम म्हणजे धोका, अनिश्चिती. आता नियोजन हे पूर्वानुमानावरती आधारित आहे. म्हणजे आधी अंदाज वर्तवलेला असतो आणि त्याच्यावरून भविष्यात म्हणजे अंदाज. आता अंदाज म्हणजे काय, तर आपण भविष्यात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज बांधत असतो, त्यालाच आपण पूर्वानुमान असंही म्हणत असतो. मग भविष्यात धोके, अनिश्चितता हे असणारच आहे, कारण आपण धोके, अनिश्चितता हे टाळू शकत नाही, पण त्याची तीव्रता मात्र आपण कमी करू शकतो. म्हणजेच काय, तर भविष्यामध्ये आता हा धोका येऊ शकतो, मग त्याला सामोरं जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणती प्रतिबंधात्मक उपाय आपण त्यासाठी वापरले पाहिजेत. मग संप, टाळेबंदी, दुष्काळ, भूकंप, पूर अशा अन्य विविध प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात, आपल्या व्यवसायाला भेडसावू शकतात. मग त्याच्यात आपण टिकून राहण्यासाठी आपण कोणकोणते उपाय योजले पाहिजेत, आपली आर्थिक बाजू कशी आपण भक्कम करून ठेवली पाहिजे, या सर्व बाबींचं प्लॅनिंग आहे ते, त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम आहे ते नियोजनामध्ये म्हणजेच प्लॅनिंगमध्ये होत असलेलं दिसून येतं. म्हणजेच काय करतं, तर नियोजनामुळं भविष्यातले जे जोखीम आहे, जे धोके आहेत ते आपल्याला कमी करता येतात. आपण टाळू शकत नाही, धोके टाळू शकत नाही, पण त्याची तीव्रता आहे ती मात्र आपण कमी करू शकतो. त्यानंतर पाचवं महत्त्व आहे ते म्हणजे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर. आता उपलब्ध संसाधनं म्हणजेच भांडवल असेल किंवा कर्मचारी वर्ग असतील, तर त्यांचा पर्याप्त म्हणजे जास्तीत जास्त वापर कसा केला जाईल किंवा कसा करावा हे ठरवण्याचं काम आहे ते नियोजनामध्ये होत असतं. त्यामुळं काय होतं, तर त्यांची कार्यक्षमता आहे, म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याकडे असणारी कार्यक्षमता, काहींच्याकडं जास्त कार्यक्षमता असते, काही कर्मचाऱ्यांच्याकडं कमी कार्यक्षमता असते. मग त्यावेळेला जास्त कार्यक्षमतेच्या कर्मचाऱ्याला जास्त काम देऊन त्याच्याकडून आपण जास्त संस्थेला फायदा मिळवू शकतो. पण मग हे कोणाकडं कार्यक्षमता जास्त आहे, कोणाकडं कार्यक्षमता कमी आहे हे पाहण्याचं काम कोणाला करायला लागतं, तर त्या व्यवस्थापकाला त्या ठिकाणी करावं लागत असतं. आणि त्यामुळं काय होतं, तर त्याचा पर्याप्त वापर आपण करू शकतो. नाहीतर कार्यक्षमता भरपूर आहे आणि त्याला काम मात्र कमी दिलं तर त्याच्या कार्यक्षमतेचा आपण पूर्णपणे वापर करू शकत नाही आणि त्याचा मग संस्थेच्या कामकाजावरती वाईट परिणाम होतो. म्हणून संस्थेला जर आपण उद्दिष्टापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचं असेल तर उपलब्ध जी काही संसाधनं आहेत आपल्याकडं, भूमी, भांडवल, श्रम यासारखी जी संसाधनं आपल्याजवळ उपलब्ध आहेत त्याचा पर्याप्त वापर, जास्तीत जास्त वापर आपण जर केला तर त्यांची कार्यक्षमता पण उच्च राहते आणि त्याचा संस्थेला चांगला परिणाम होत असलेला दिसून येतो. म्हणजे संसाधनाचा अपव्यय आपण टाळू शकतो आणि चांगल्या प्रकारे वापर त्याचा करू शकतो. त्यानंतर 6वा पॉईंट दिला आपल्याला, निर्णय घेण्यास मदत करते. आता संघटना म्हटलं की व्यवस्थापन आलं, मग व्यवस्थापनाला निर्णयही घ्यावे लागतात. मग व्यवस्थापनाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. मग त्या अनेक उपलब्ध असणाऱ्या पर्यायीपैकी आपल्या संस्थेसाठी कोणता पर्याय चांगला आहे हे ठरवण्यासाठी नियोजनाची गरज असते. मग आता त्यात पर्याय आहेत, मग त्यातला प्रत्येक पर्यायाचा काहीतरी सकारात्मक आणि काहीतरी नकारात्मक असा परिणाम हा होणार असतो. मग ह्या पर्यायापैकी सर्वात चांगला पर्याय निवडण्याचं काम हे व्यवस्थापनाला करायचं असतं. त्यासाठी त्याला नियोजनाची मदत होत असलेली दिसून येते. म्हणजेच पूर्वनिर्धारित उद्दिष्ट जी काय आहेत ती साध्य करण्यासाठी पर्यायी कार्य निर्धारित केल्यानंतर निर्णय घेतला जात असतो आणि त्यामुळे व्यवस्थापकाला निर्णय घेण्यास त्याची मदत होत असते. त्यानंतर 7वा पॉईंट आहे ते म्हणजे नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास उपयुक्त. मानके म्हणजे प्रमाण, म्हणजे स्टँडर्ड.
आता नियंत्रणासाठी स्टँडर्ड्स प्रमाण मानकं निर्धारित करावी लागत असतात. हे स्टँडर्ड्स किंवा मानकं आहेत किंवा प्रमाण आहेत हे निश्चित करण्याचं काम, निर्धारित करण्याचं काम हे नियोजनामध्ये होत असतं. त्यामुळं जो काही मॅनेजर आहे तो काय करत असतो, तर व्यवसायाची असणारी सद्यस्थिती काय आहे आणि आपण काय मानकं म्हणजे स्टँडर्ड्स काय ठरवलेले आहेत याची तो तुलना करत असतो. मग त्याला बरोबर कळतं की आपण त्या स्टँडर्ड्सपर्यंत गेलेलो आहे किंवा पाठीमागं आहे. मग जर आपण त्या स्टँडर्ड्सपर्यंतच्या पोहोचायला पाठीमागं असेल तर मग काय उपाययोजना केली पाहिजे, आपण का पाठीमागं आहोत हे त्या मॅनेजरला किंवा व्यवस्थापकाला पाहता येतं. आणि जर स्टँडर्डपर्यंत पोहोचला असेल किंवा त्याच्या पुढं गेला असेल तर काय चांगलीच गोष्ट आहे, आपली संस्था प्रगतीच्या दिशेने कार्य करत आहे हे त्याला त्या ठिकाणी कळू शकतं. पण जर पाठीमागं असेल, स्टँडर्ड्सच्या पाठीमागं आपण असेल तर मग कोणत्या बाबीत कुठं चूक होते हे पाहून त्याला योग्य त्या गोष्टीवरती नियंत्रण त्या ठिकाणी ठेवावं लागतं. त्यासाठी नियोजनाचं गरज असलेली दिसून येते. त्यानंतर 8वा पॉईंट आहे सर्व कार्यांचा समन्वय साधणे. आता नियोजनानं सुरुवात होत असते, म्हणजे व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिलं काम हे नियोजन आहे. त्याच्यामुळं नियोजनाचं हे काय तर सुरुवात होत असते, बरोबर. आणि ह्या नियोजनापासून सर्व कार्यामध्ये समन्वय कसा साधला जातो, नियोजनापासून नियंत्रणापर्यंत ही जी काही कार्य आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम हे त्या नियोजनामुळं होत असतं. सर्व कार्य ही एकमेकांशी निगडीत असतात. एक काम दुसऱ्यावर, दुसरं तिसऱ्यावर, तिसरं चौथ्यावर असं एकमेकावर ते डिपेंड असतात, म्हणजेच ते एकमेकांशी काय असतात तर निगडीत असतात. याचा विचार नियोजन प्रक्रियेमध्ये केला जात असतो. म्हणजे एक काम दिल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीकडे कुणाकडे द्यायचं हे सगळं प्लॅनिंग हे ते नियोजनामध्ये केलेलं असतं. आणि संस्थेतली सर्व कार्य आणि संसाधनांना परस्पर संबंध जोडणे हे उत्तम नियोजनामुळे शक्य होतं. म्हणजे संस्थेमधली जी काही कार्य आहेत किंवा जी उपलब्ध संसाधनं आहेत ती एकमेकांना चांगल्या प्रकारे कशी जोडायची हे नियोजनामध्ये त्या ठिकाणी ठरवलं जातं. आणि म्हणून त्यामुळं काय होतं तर सर्व विभाग एकत्रित योजनेनुसार काम करतात आणि समन्वय साधला जातो. जर संस्था मोठी असेल तर संस्थेमध्ये असंख्य विभाग असतात. मग प्रत्येक विभागाचं कार्य हे एकमेकाशी परस्पर पूरक असलं पाहिजे. मग हे जर नियोजन नसेल, प्रत्येक विभागानं कोणतं कार्य करायचं, कसं करायचं हे जर सुनिश्चित नसेल तर त्यांच्यामध्ये समन्वय साधला जात नाही आणि कार्य व्यवस्थितरित्या पूर्ण केली जात नाहीत. म्हणून नियोजनाची अत्यंत आवश्यकता असते. त्यानंतर 9वा पॉईंट दिला आहे व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते. म्हणजे पहिलं काम नियोजन आणि राहिलेली इतर दुसरी कार्य आहेत, संघटन असेल, कर्मचारी व्यवस्थापन असेल किंवा नियंत्रण असेल, निर्देशन असेल, हे इतर सर्व जी काही कार्य आहेत ती सोपी होतात. कशामुळं तर नियोजनामुळं. आता प्रत्येक संघटनेची ठरलेली उद्दिष्ट आहेत ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येकजण कार्य करीत असतो. आणि जोपर्यंत नियोजन योजना करून त्या संघटनेसमोर मांडत नाही तोपर्यंत कर्मचारी असेल किंवा व्यवस्थापन असेल हे इतर कोणतंही कार्य करू शकत नाही. म्हणजे कोणी कुठं कसं कोणतं काम करायचं हे सगळं काम कोण सांगत असतं तर नियोजन करून देत असतं किंवा नियोजनामध्ये सांगितलं जात असतं. आणि त्याच्यानुसार मग पुढं डायरेक्टिंग करून किंवा त्यांना सूचना देऊन आदेश देऊन पुढं त्या प्रत्येक कामाचं अंमलबजावणी होत असते. म्हणजेच व्यवस्थापनाची इतर कार्य ही नियोजनामुळे सुलभ होत असतात. आणि लास्ट 10वा पॉईंट दिला आहे तो म्हणजे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे, नवीन योजनांना प्रोत्साहन देणे. आता नियोजन हे मूलभूत कार्य आहे, पहिलं कार्य आहे. निर्णय घेण्याची नियोजन ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये चिकित्सक पद्धतीनं विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनांचा प्रचार केला जातो. नवनवीन कल्पनांचा विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे नियोजनामध्ये केलं जातं. या वेगवेगळ्या येणाऱ्या नाविन्यपूर्ण किंवा नवीन कल्पनामुळं संघटनेची ध्येय साध्य होण्यासाठी मदत होत असते. आणि व्यवस्थापनाचं हे एक सर्वात मोठं आव्हानात्मक कार्य आहे, कारण यामुळं भविष्यात सर्व कार्यांना दिशा मिळायचं काम हे ह्या नियोजनामुळं होत असतं. आणि जर योग्य दिशा सगळ्या कर्मचाऱ्यांना असेल किंवा सगळ्या संघटनेला जर योग्य दिशा नाही दिली तर त्याचा विपरीत परिणाम हा संघटनेवर होत असतो. म्हणून सर्वांना योग्य दिशा देण्याचं काम हे ह्या नियोजनामुळे होत असतं. आणि योग्य जर नियोजन झालं तर संघटनेची प्रगतीही होत असते. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलं आहे, एखाद्या संस्थेच्या वाटचालीत किंवा व्यक्तीच्या आयुष्यात ही नियोजनाची भूमिका अतिशय
महत्त्वाची असते. संघटनेच्या वातावरणात झपाट्याने बदल होतो आहे आणि तसेच भविष्यही अत्यंत अनिश्चित आहे. योग्य नियोजनाच्या मदतीने जोखीम व अनिश्चितता कमी करता येते. म्हणून संघटनेचे अस्तित्व टिकून राहणे व तिचा विकास आणि यशासाठी नियोजन ही एक मूलभूत गरज आहे. बघा, ह्या सारांशामधून तुम्ही स्वतःचंही उदाहरण या ठिकाणी घेऊ शकता. आता तुम्ही इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये आहात. तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे की मला 80% जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, मला 90% जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. हे आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे. मग त्यासाठी कोणकोणत्या मार्गाने आपण अभ्यास केला पाहिजे, कोणता विषय आपल्याला अवघड जातो, कोणता विषय आपल्याला सोपा जातो, कोणत्या विषयाला आपल्याला जास्त वेळ दिला पाहिजे, जास्त वेळ त्याचा अभ्यास केला पाहिजे. मग दिवसातून आपण किती तास अभ्यास करायचा, मग तो कोणत्या वेळेत करायचा, सकाळी करायचा, दुपारी करायचा का संध्याकाळी करायचा, आपल्यासाठी अभ्यासाची कोणती वेळ चांगली आहे, हे सगळं ठरवायचं. मग आता ही वेळा ठरवल्या, मग त्यासाठी आपण मटेरियल काय वापरायचं, पुस्तक वापरणार आहे, नोट्स वापरणार आहे की दुसरं अजून काय आपण मटेरियल वापरणार आहे, हे सगळं घ्यायचं. मग त्याचा स्टडी करायचा. मग स्टडी करणार म्हणजे आपण नेमकं काय करणार, फक्त वाचणार, त्याचे पॉईंट्स काढणार, ते चिंतन मनन करणार की फक्त घोकमपट्टी करणार, ह्यातल्या कोणत्या मार्गाचा अवलंब करणार. बरं, स्टडी केला, त्याचं पुढं काय, ते जर आपण लिहून काढलं तर काय होईल, अजून त्याचे आपले रिपिटेशन होईल आणि आपल्या चांगलं ते स्मरणात राहू शकतं. आणि त्याच्यावरून आपण पुन्हा प्रश्न सोडवले म्हणजे काय झालं, ते पुन्हा ते आपल्या हाताखालून गेले म्हणून सराव झाला आणि ते आपलं परफेक्ट लक्षात त्या ठिकाणी राहू शकतं. म्हणजेच थोडक्यात काय, हे आपण सगळं काय केलं तर नियोजन केलं. म्हणजे आपल्याला 12वीच्या वर्गामध्ये यशस्वीपणे चांगल्या मार्कानं जर पास व्हायचं असेल, 12वीचं वर्ष आपल्याला पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं बाहेर पडायचं असेल तर आपण आत्तापासून काय केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या एखाद्या वर्गात जशी नियोजनाची गरज आहे, अत्यंत नियोजन गरजेचं आहे, तसंच व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा नियोजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं दिसून येतं. इथं आपला नियोजन म्हणजे काय आणि नियोजनाचे महत्त्व हा भाग आपला इथं पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.